हॅलो फ्रेंड, टुडे डिस्कस अबाउट लेक्चर नंबर 13. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण व्हेक्टर प्रोडक्टला सुरुवात केलेली आहे. याच्या अगोदर आपण स्केलर प्रोडक्ट, डॉट प्रोडक्टचा पूर्ण अभ्यास केला. आज आपल्याला व्हेक्टर प्रोडक्टचा अभ्यास करायचा. डॉट आणि व्हेक्टर प्रोडक्टमधला एकच फरक आहे, डॉट प्रोडक्टमध्ये डायरेक्शनची गरज नसते, व्हेक्टर प्रोडक्टमध्ये किंवा क्रॉस प्रोडक्टमध्ये डायरेक्शनची गरज पडते. त्याचा आपल्याला अभ्यास पूर्ण प्रॉपर्टी तयार करून पाहायच्या. काय केलं पहा, तुम्ही स्पेसमध्ये दोन व्हेक्टर घ्यायचे. या ठिकाणी समजा हा एक वेक्टर दिलेला आहे, पहा मी जे सांगतो ते. दुसरा हा एक वेक्टर दिलेला आहे आणि या वेक्टर दिल्यानंतर आता या ठिकाणी काय करतो, हा जो खालचा वेक्टर दिसतो तुम्हाला, बरोबर आहे की नाही, खालचा जो वेक्टर दिसून राहिलेला आहे हा वेक्टर असा रोटेट होतो कोणाकडं, या वरच्या वेक्टरकडं. याच्या मधात जो अँगल तयार होतो ड्यू टू रोटेशन, म्हणजे या ठिकाणी अँगल कसा तयार झाला, याच्या रोटेशनपासून इथपर्यंत तयार झाला, त्याला आपण वेक्टर प्रोडक्ट किंवा क्रॉस प्रोडक्ट असं म्हणतो. मग ह्या दोन वेक्टरला एक तिसरा वेक्टर परपेंडिक्युलर असतो, हा असतो नॉर्मल. मग या दोघांचा जर क्रॉस प्रोडक्ट घेतला आपण, ए क्रॉस बी, त्याची किंमत रिझल्टंट याच्या एवढी असते, म्हणजे ए क्रॉस बी मस्ट बी इक्वल टू दिस टाईप्स ऑफ वेक्टर्स. बस याचाच अभ्यास तुम्हाला या ठिकाणी करायचा आहे. आत्ता मी जे सांगितलं तेच तुम्हाला जे डेफिनेशन सगळं पाहायचं. समजा हा वेक्टर ओ ए स्पेसमध्ये घेतला, वेक्टर ओ बी स्पेसमध्ये घेतला आणि हा ओ ए ओ बीकडे ट्रान्सफर झाला, डायरेक्शन दाखवली, त्यावेळेस अँगल तयार झाला थीटा, बरोबर आहे. मग या दोघायला एक परपेंडिक्युलर वेक्टर असतो. तो आत्ता आपण पेनची डायग्राम दाखवली ती त्याचं नाव आहे तुमचं वेक्टर एन, आणि त्या वेक्टर एन कॅपची किंमत असते ए क्रॉस बी एवढी. मग या दोघांचा क्रॉस प्रोडक्ट याचा रिझल्टंट एवढा असतो, म्हणजे या दोघायला एक परपेंडिक्युलर वेक्टर असतो, तो बॅलन्सिंगचं काम करतो, तो म्हणजे युनिट वेक्टर. तो म्हणजे कोण, युनिट वेक्टर. आणि त्याची ॲक्च्युअल डायरेक्शन कशी असते माहिती आहे का, राईट हँड थंब सारखी असते. पहा, राईट हँड थंब म्हणजे हे तुमचे दोन वेक्टरचे डायरेक्शन झाल्या आणि वरचा जो थंब दाखवून राहिला तो या दोघांचा रिझल्टंट असतो. पहा, हे जे बोटं दिसतात ना तुम्हाला, हा जो दिसून राहिला पेन किंवा हा जो बोट दिसतो, हा म्हणजे या दोघांचा क्रॉस प्रोडक्ट. हे असे जे बोटं कर झाले ना, हे बोटं म्हणजे या दोघांचा जो क्रॉस प्रोडक्ट रिझल्टंट आहे तो याच्या एवढा असतो, त्याची डायरेक्शन अशी अपवर्ड असते. याला आपण राईट हँड रूल असंही फिजिक्समध्ये शिकवता. फिजिक्समध्ये तुमचं क्लिअर असेल. आता आपल्याला याची डेफिनेशन पाहायची. पहा, वेक्टर ए अँड बी आर द टू नॉन झिरो वेक्टर्स इन अ स्पेस. तुम्हाला दिसून राहिला वेक्टर ए आणि वेक्टर बी, हे हात म्हणजे स्पेस आहे माझा, टू नॉन झिरो वेक्टर घेतले स्पेसमध्ये, बरोबर आहे. पुढं काय घेतलं, इफ ए अँड बी आर नॉट कोलिनियर. हे नॉट कोलिनियर आहे, वेगवेगळे डायग्राममध्ये तुम्हाला दिसूनच राहिलं. ए आणि बी दोन नॉन झिरो नॉट कोलिनियर वेक्टर्स घ्या, पहिली कंडिशन क्लिअर झाली. पुढं पहा, वी चूज द युनिट वेक्टर एन, म्हणजे हा जो आपण बोट दाखवलेला राईट हँड थंब जर दाखवला तर हा युनिट वेक्टरचं रिप्रेझेंटेशन करतो. तो युनिट वेक्टर काय म्हणतो पहा, वी चूज द युनिट वेक्टर एन. वी चूज द युनिट वेक्टर एन परपेंडिक्युलर टू द प्लेन, म्हणजे हा युनिट वेक्टर या प्लेनला परपेंडिक्युलर असेल, परपेंडिक्युलर टू द प्लेन बाय राईट हँड रूल. ही डायग्राम तुझ्या डोळ्यासमोर आहे. युनिट वेक्टर एन इज परपेंडिक्युलर टू द प्लेन इज राईट हँड रूल, बरोबर आहे. विच मीन्स दॅट वेक्टर एन इज अ पॉईंट इन अ वे राईट हँड थम्स अ पॉईंट व्हेन अवर फिंगर्स कर्ल थ्रू द अँगल हॉर्न. म्हणजे पहा, आत्ता मी जे बोललो तेच तुम्हाला सांगितलेलं आहे. राईट हँड रूलमध्ये तुमचा या ठिकाणी ए क्रॉस बी असेल, याचा रिझल्टंटची जी फिंगरची वयची डायरेक्शन असेल तो रिझल्टंट असेल, तो या दोघायला बॅलन्स करेल कोणासारखा, राईट हँड रूलसारखा. हे बा, वेक्टर एन इज परपेंडिक्युलर टू द प्लेन बाय राईट हँड रूल, विच मीन्स वेक्टर एन किंवा युनिट वेक्टर एन पॉईंट इन अ वे राईट हँड थम्स ऑफ अ पॉईंट देन अवर फिगर्स. ही जी फिगर दिली मी आत्ता तुम्हाला, ही फिगर, तिथं फिगर ती वेगळी काढली, ही ॲक्च्युअल फिगर आहे. इन अवर फिगर्स कर्ल थ्रू ॲन अँगल फॉर्म. कर्ल थ्रू ॲन अँगल फॉर्म, या ठिकाणी असा अँगल त्या ठिकाणी डेव्हलप झाला तसंच म्हणणं आहे. मग बाय डेफिनेशन्स ऑफ अ वेक्टर प्रोडक्ट, म्हणजे आता आपल्याला काय करायची, डेफिनेशन ऑफ वेक्टर प्रोडक्ट करायची. हे राईट हँड रूलसारखं आहे. ए क्रॉस बी हा तुमचा स्पेसमध्ये घेतलेला आहे. बाय डेफिनेशन्स ऑफ वेक्टर प्रोडक्ट काय असते पहा, ए क्रॉस बी इज इक्वल टू वेक्टर ए क्रॉस बी इज इक्वल टू मॉड ऑफ वेक्टर ए इंटू मॉड ऑफ वेक्टर बी इंटू साइन थिटा इंटू एन कॅप. इंटू कोण आला तुमचा, एन कॅप. ही झाली वेक्टर प्रोडक्टची डेफिनेशन. काय झाली वेक्टर प्रोडक्टची डेफिनेशन, ए क्रॉस बी इज इक्वल टू मॉड ऑफ ए इंटू मॉड ऑफ बी इंटू साइन थिटा इंटू एन कॅप. व्हेअर एन कॅप कोण आहे पहा, याला अजून असं लिहितो मी, ए बी साइन थिटा इंटू एन कॅप, व्हेअर एन कॅप इज परपेंडिक्युलर टू बोथ वेक्टर्स ए अँड बी. बोथ वेक्टर्स ए अँड बी. एन कॅप आपला ए आणि बीला परपेंडिक्युलर आहे, म्हणजे फेसला परपेंडिक्युलर आहे. म्हणजे ए क्रॉस बीची किंमत कोणा एवढी असते, एन एवढी. हा सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे.
याच्यामधला, की तुम्हाला वेक्टर प्रोडक्टची डेफिनेशन सांगायची होती. हा वेक्टर ए आणि वेक्टर बी ए याला बॅलन्स केलं वेक्टर एननं, तर ए क्रॉस बीची किंमत असते तुमची मॉड ऑफ वेक्टर ए इंटू मॉड ऑफ वेक्टर बी इंटू साईन थिटा इंटू एन कॅप. म्हणजे इथं ए क्रॉस बी बरोबर आला तुमचा ए बी साईन थिटा इंटू एन कॅप. इफ समजा की बट एन कॅप इज इक्वल टू 1, एन कॅपची किंमत जर तुमची 1 असेल तर मग काय येईल पहा, एन कॅप बरोबर 1, देन ए क्रॉस बी मस्ट बी इक्वल टू ए बी साईन थिटा. त्यावेळेस त्या ए क्रॉस बीची किंमत ही ए बी साईन थिटा एवढी असते. या ठिकाणी एक गोष्ट स्पष्ट लक्षात ठेवायची, स्पष्ट पहिली गोष्ट की या ठिकाणी तुमची पहिली नियम असा आहे की ए हा बीकडे चाललेला आहे, डायरेक्शन बी हा इकडे चालला नाही, राईट हँडचा अर्थ तोच राईट हँड टूल, बरोबर आहे. किंवा आपण एखादी बॉटल जर घेतली असेल तेव्हा इथं आयडिया क्लिअर होते. ए क्रॉस बी म्हणजे पाय बटन उघडून राहिलो आपण असं असं आहे, हे वरती आलं निघत, आणि बी क्रॉस ए म्हणजे असं बंद करून राहिलेलो आहे. ह्या डायरेक्शन महत्त्वाचे आहे. हे अप्परवर्ड डायरेक्शन अपवर्ड राईट हँड थंबसारखं तो असतो ए क्रॉस बी, त्याची किंमत असते एन कॅप, आणि तेच आपण इकडं करून राहिलो तेव्हा बी क्रॉस ए येते. मग म्हणजे पहिले काय होते पहा, हे असं असं वरती फिरून राहिलं म्हणजे तुमचा ए हा बी इकडे चालला, नंतर हे असं असं खाली चाललं, नंतर हा बी इकडे चढ चालला, म्हणजे डायरेक्शनमध्ये चेंज पडते. हे तुम्हाला एकदम आवर्जून लक्षात ठेवणं आहे. म्हणजे ए क्रॉस बी मस्ट बी इक्वल टू ए बी साईन थिटा इंटू एन कॅप, वेअर एन कॅप इज युनिट वेक्टर्स ॲक्टिंग अलॉंग ए अँड बी ऑर इट इज परपेंडिक्युलर टू द गिव्हन प्लेन. हा सरळ याचा अर्थ आहे. ए जर बीकडे जात असेल तर ए क्रॉस बीची किंमत ए बी साईन थिटा इंटू एन कॅप असते, हे कोणीही विसरणार नाही. आता प्रॉपर्टीज ऑफ वेक्टर प्रोडक्ट, आपल्याला वेक्टर प्रोडक्टच्या प्रॉपर्टीज तयार करायच्या, एकदम सिंपल आणि साध्या प्रॉपर्टी तयार करायच्या ज्या ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे. ऑलरेडी मला सांगायचीच गरज नाही. पहिली प्रॉपर्टी कोणची आहे पहा या ठिकाणी, समजा इफ एन कॅप इज इक्वल टू 1 देन काय असते पहा, ए क्रॉस बी बरोबर ए बी साईन थिटा, आणि साईन थिटा इज इक्वल टू मॉड ऑफ ए क्रॉस बी बरोबर आहे अपॉन ए बी. साईन थिटा इज इक्वल टू मॉड ऑफ ए क्रॉस बी अपॉन ए बी. हा झाला त्याचा अँगल. हाऊ टू डिटरमाइन द अँगल बिटवीन ए अँड बी. जर तुम्हाला प्रश्न विचारलेला असेल तर प्रॉपर्टी नंबर 1मध्ये जर एन कॅपची किंमत 1 येत असेल देन ए क्रॉस बी बरोबर ए बी साईन थिटा. ए क्रॉस बी बरोबर ए बी साईन थिटा येत असेल आणि तुम्हाला जर अँगल डिटरमाइन करायचा असेल तर साईन थिटा मस्ट बी इक्वल टू, बोर्डवर पहा, मॉड ऑफ ए क्रॉस बी अपॉन ए बी. मॉड ऑफ ए क्रॉस बी अपॉन ए बी. पहिली प्रॉपर्टी क्लिअर झाली. दुसरी प्रॉपर्टी काय आहे पहा, ए क्रॉस बी इज परपेंडिक्युलर टू द प्लेन. हे तर पहिलेच जीव तोडून सांगायला आपण पहा, ए क्रॉस बी इज परपेंडिक्युलर टू द प्लेन ए अँड बी. या दोघांचा जो रिझल्टंट आहे क्रॉस प्रोडक्ट तो याला परपेंडिक्युलर असतो. मग ए क्रॉस बी इज परपेंडिक्युलर टू प्लेन ए अँड बी. आता तुमचा युनिट वेक्टर दिलेला आहे, युनिट वेक्टरची किंमत किती दिलेली आहे तुमच्या एन. मग युनिट वेक्टरची किंमत एन दिलेली असेल तर बाय इक्वेशन 1 पहा इथं दिलं तुमचं इक्वेशन 1. आपल्याला युनिट वेक्टर बाय इक्वेशन 1, इक्वेशन 1 वरून मला युनिट वेक्टर कसा डिटरमाइन काढायचा ते मी आरामशीर तुम्हाला सांगू शकतो. मग कसा काढायचा बाबर इक्वेशन, हे इथं मला काय करायचं, युनिट वेक्टर काढायचा, अँगल डिटरमाइन काढायचा. युनिट वेक्टर फाइंड आउट करताना कसा असेल पहा, एन कॅप इज इक्वल टू ए क्रॉस बी अपॉन ए बी इंटू साईन थिटा, इंटू काय असेल साईन थिटा. इक्वेशन 1 पहा, मला युनिट वेक्टर डिटरमाइन करायचा. मग एन कॅप बरोबर युनिट वेक्टर डिटरमाइन केल्यानंतर त्याच्यामधला अँगल पाहायचा असतो मला, तो ए क्रॉस बी इंटू ए बी साईन थिटा आला, बरोबर आहे. आता या ठिकाणी ए आणि बी जर एकमेकाला परपेंडिक्युलर येत असतील, ए आणि बी जर एकमेकाला परपेंडिक्युलर येत असतील तर त्यावेळेस याची किंमत असते तुमची ए क्रॉस बी अपॉन ए बी. कारण साईन 90 हा तुमचा 1 असतो. साईन 90 किती असतो तुमचा 1. म्हणजे मला काय करायचं, युनिट वेक्टर काढायचं इक्वेशन 1 वरून. ते बा युनिट वेक्टर आला साईन थिटा बरोबर हे एन कॅप बरोबर ए क्रॉस बी अपॉन ए बी साईन थिटा. आता युनिट वेक्टर जर एकमेकाला परपेंडिक्युलर आलेले असतील त्याची किंमत जर 1 आली ती येते ए क्रॉस बी अपॉन ए बी. हा झाला तुमचा त्या ठिकाणी दिलेला युनिट वेक्टर, बरोबर आहे. ती तुम्हाला युनिट वेक्टरची किंमत तुम्ही त्या ठिकाणी डिटरमाइन काढली या फॉर्म्युल्यानं. चला पुढे दिलं पहा, इन वेक्टर प्रोडक्ट. आत्ता आपण हे उदाहरण घेतलं बॉटलचं, हे डबल घेणार आहे. हे बा हे असं इकडं चाललो म्हणजे काय, ए हा बी इकडं चालला, त्याची किंमत येईन ए क्रॉस बी बरोबर ए बी साईन थिटा इंटू एन कॅप. पण आता जर आपण हे बटन असं, हे जे
वरचं ज्याचं जे हे आपलं कॅप आहे, हे कॅप जर फिट करायलो तर डायरेक्शन बदलायली, बी हा इकडे येऊन राहिला, म्हणजे डॉट प्रॉडक्टमध्ये ए क्रॉस बीची किंमत ही मायनस बी क्रॉस एवढी असते. ए क्रॉस बीची किंमत किती असते? मायनस बी क्रॉस ए. म्हणजे डॉट प्रोडक्ट इज अँटी कम्युटेटिव्ह. आपण पुढं समजून सांगणार आहे डबल एकदा. आता इफ ए अँड बी आर द एनी टू कोप्लेनर वेक्टर्स देन एनी वेक्टर सी इन द स्पेस कॅन बी गिवन बाय. ए आणि बी हे दोन जर कोप्लेनर वेक्टर असतील आणि ते जर तुमच्या स्पेसमध्ये प्रेझेंट असतील तर सी कसा देतो पहा, सी इज इक्वल टू एक्स ए प्लस वाय बी प्लस झेड टाइम्स ए क्रॉस बी. कारण की हा त्याला बॅलन्स करायचं काम करतो. म्हणजे ए आणि बी एनी टू कोप्लेनर वेक्टर्स घेतले. कोप्लेनर म्हणजे एका प्लेनमध्ये. समजा तुम्ही काय करा, हा एक वेक्टर घ्या, ब्लॅक पेनवाला एक वेक्टर, ब्लॅक पेनवाला पहिला वेक्टर आणि हा दुसरा वेक्टर या प्लेनमध्ये जर तुम्ही घेतले, कोप्लेनर असतील, ए अँड बी आर कोप्लेनर वेक्टर्स देन एनी वेक्टर सी इन स्पेस. मग याच्यावरून आपल्याला जर सी तयार करायचा असेल, आता हा फॉर्म्युला आहे तुमचा, त्या सीची किंमत किती असते पहा, वेक्टर सी इज इक्वल टू एक्स टाइम्स ए प्लस वाय टाइम्स बी प्लस झेड टाइम्स ए क्रॉस बी. दिस इज बिकॉज ए क्रॉस बी इज परपॅन्डिक्युलर टू बोथ वेक्टर ए अँड बी. म्हणजे ए आणि बी हे तुमचे कोप्लेनर आहे, सी वेक्टर हा स्पेसमध्ये आहे, तर त्या सीला रिप्रेझेंट करायची ताकद एक्स टाइम्स ए वाय टाइम्स बी प्लस झेड टाइम्स काइन ए क्रॉस बी. याचं कारण असेल ए क्रॉस बी इज परपॅन्डिक्युलर टू ए अँड बी. हे झाली प्रॉपर्टी नंबर 5. आता प्रॉपर्टी नंबर 6 काय दिलेली आहे पहा, प्रॉपर्टी नंबर 6 आणि प्रॉपर्टी नंबर 4 सारखीच आहे, बरोबर आहे. फक्त मी भाषा बदलली, बाकी काहीच नाही बदललं पहा. ही 4 आणि 6 एकच आहे, लँग्वेज चेंज केली. ए बी एन क्या फॉर्म राईट हँडेड ट्रिपलेट. राईट हँडेड ट्रिपलेट म्हणजे हे बाय, हा तुमचा ए, हा बी आणि हा दोघांचा रिझल्टंट ए क्रॉस बी म्हणजे एन कॅप. हे बा, हा जो वरचा आहे ना, हा एन कॅप, ए बी आणि एन कॅप फॉर्म अ राईट हँडेड ट्रिपलेट. हे राईट हँडेड ट्रिपलेट आहे. यामध्ये ए हा बीकडे चाललेला आहे. आणि आता या डायग्राममध्ये जर आपण असं उलटं केलं, कसं केलं पहा, हा तुमचा बी ए, हा तुमचा ए, बी हा एकडे चालला आणि हा तुमचा नॉर्मल आहे, बरोबर आहे की नाही. हा तुमचा नॉर्मल वेक्टर दिलेला आहे. हे दुसरं ट्रिपलेट आहे, कोणचं, बी ए आणि एन कॅप. तर याची दोघांची येणारी किंमत बदलते. याची जर प्लस आली तर त्याची मायनस येते. याचं कारण किती साधे पहा, हा एकडं बी कडं चालला, हा ना बी एकडं चालला, म्हणून प्लसच्या जी मायनस येते. बा, ए बी एन इज अ राईट हँड ट्रिपलेट. बी ए मायनस एन, मायनस एन इंडिकेट दॅट हा बॅलन्सिंग खाली करून राहिला तुम्हाला. म्हणजे याची डायरेक्शन इकडे आहे, याची जी डायरेक्शन आहे ना, तो अपवर्ड डायरेक्शनला होता ना, हा तुमचा असा डाऊनवर्ड डायरेक्शनला आहे. हे इकडं अपवर्ड डायरेक्शनला येते, हा तिकडं चालला, हा डाऊनवर्ड डायरेक्शनला आहे. म्हणजे बी ए मायनस एन ऑल्सो राईट हँड ट्रिपलेट अँड बी क्रॉस ए इज इक्वल टू ए बी साईन थिटा इंटू मायनस एन कॅप. म्हणजे या ठिकाणी काय आहे ते, बी क्रॉस ए बरोबर मायनस ए क्रॉस बी. म्हणजे सरळ आहे ना, ए क्रॉस बीची किंमत मायनस बी क्रॉस ए एवढी येते किंवा बी क्रॉस एची किंमत मायनस ए क्रॉस बी एवढी येते. वेक्टर प्रोडक्ट इज अँटी कम्युटेटिव्ह. वेक्टर प्रोडक्ट कसं तुमचा अँटी कम्युटेटिव्ह. म्हणजे एकाच उत्तर तर 2 आलं, दुसऱ्याचं -2 येईल. म्हणजे ए क्रॉस बी मस्ट बी इक्वल टू मायनस बी क्रॉस ए. हे कधीच विसरायचं नाही. सरळ कारण आहे, ए बीकडे चालला, हा बीकडे येतोय, तो डायरेक्शन बदलते म्हणून निगेटिव्ह साईन येते. अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी याच्या काही प्रॉपर्ट्या पाहिलेल्या आहे. आता आपल्याला दुसऱ्या प्रॉपर्ट्या पाहायच्या आहे. इफ ए अँड बी आर एनी टू नॉन झिरो पॅरलल वेक्टर्स. काय म्हटले सर, पॅरलल वेक्टर्स. आता काय झालं, ए आणि बी समजा हा एक वेक्टर आहे आणि हा एक वेक्टर आहे, हा पॅरलल वेक्टर झाले दोन. ए अँड बी आर द एनी टू नॉन झिरो पॅरलल वेक्टर्स. देन थिटा मस्ट बी इक्वल टू 0 डिग्री, एन कॅप बरोबर 1. अशी जर कंडिशन आली तर मग काय होते पहा, साईन थिटा इज इक्वल टू, ही डेफिनेशन लावायची तुम्हाला. ही ए क्रॉस बीची किंमत काढायची, ज्या ठिकाणी थिटा बरोबर 0, एन क्रॉस बरोबर 1. देन इक्वेशन 1 पहा, देन इक्वेशन 1 लक्ष द्या रे पोरो, पॅरललची प्रॉपर्टी तयार होती. हे इक्वेशन 1 इथे काय आलं पहा, ए क्रॉस बी बरोबर ए बी इंटू साईन 0 इंटू 1. पहा किमती कशा आल्या. या ठिकाणी ए क्रॉस बी आला, हा ए बी आला. हे इक्वेशन 1 तुमच्या जवळ आहे. हे ए बी, साईनची किंमत 0. इथं तुम्हाला माहीत आहे साईन 0 बरोबर किती असते, 0.
बरोबर आहे. म्हणजे ए क्रॉस बी मस्ट बी इक्वल टू किती येईल 0. म्हणजे तुमची पॉवरफुल प्रॉपर्टी तयार झाली. ज्या वेळेस दोन वेक्टर एकमेकाला पॅरलल येतील त्यावेळेस त्याचा क्रॉस प्रॉडक्ट 0 येतो. बाळा हे सर्वात महत्त्वाचं कन्सेप्ट आहे. ज्या वेळेस दोन वेक्टर एकमेकाला पॅरलल येतील क्रॉस प्रॉडक्टमध्ये देन ए क्रॉस बी बरोबर 0 किंवा त्याचा इन्व्हर्स म्हणा. हे बा ए क्रॉस बी बरोबर 0 देन ए अँड बी आर परपॅन्डिक्युलर. ए आणि बी कशा असतील परपॅन्डिक्युलर असतील. इफ ए अँड बी आर परपॅन्डिक्युलर कॉन्व्हर्स पहा कसा आहे कॉन्व्हर्स. इफ ए अँड बी आर perpendicular then a and b are perpendicular then असं असते a क्रॉस b बरोबर 0. सर्वात पॉवरफुल प्रॉपर्टी तुम्हाला अप्लाय केली. डॉट आणि क्रॉस प्रोडक्ट तुमचं बिलकुल कन्फ्यूज झालं नाही पाहिजे. प्रॉपर्टी नंबर 7मध्ये जर ए आणि बी हे दोन पॅरलल वेक्टर असतील त्याच्यामधला अँगल 0 डिग्रीचा येईल. एन कॅपची किंमत 1 येईल. इक्वेशन 1मध्ये मित्रांनो काय येईल ए क्रॉस बी बरोबर ए बी साईन 0 इंटू 1. व्हॉट इज साईन 0 0. म्हणजे ए क्रॉस बी बरोबर 0. हॅमर झालं पाहिजे डोक्यात. जर दोन वेक्टर एकमेकाला पॅरलल आले त्याचा क्रॉस प्रोडक्ट 0 येईल. त्याचा क्रॉस प्रोडक्ट जर 0 आला तर बोथ वेक्टर्स आर पॅरलल टू इच अदर. घसरणं उलटं लिहिलं ए क्रॉस बी बरोबर 0 देन ए अँड बी आर पॅरलल देन ए अँड बी आर पॅरलल देन ए अँड बी आर पॅरलल ए अँड बी आर पॅरलल देन ए क्रॉस बी बरोबर 0 ए अँड बी आर पॅरलल. उलटं बोललो मी. ए अँड बी आर पॅरलल देन ए क्रॉस बी बरोबर 0. आता शेवटची एक प्रॉपर्टी पाहिली होती. त्या प्रॉपर्टीमध्ये जर ए आणि बी हे एकमेकाला पॅरलल जर आले तर अँगल हा 0 डिग्री येतो. म्हणजे साईन थिटा हा तुमचा 0 येतो. मग साईन थिटा जर तुमचा 0 आला तर ए क्रॉस बीची किंमत 0 येते. हे क्लिअर झालं. ए क्रॉस बी जर 0 आला तर देन टू वेक्टर्स आर पॅरलल टू इच अदर असा त्याचा मिनिंग होतो. त्याच्यावर डबल आपल्याला एक नोट पाहायची आहे. पहा ए क्रॉस बी बरोबर 0 देन आयदर ए बरोबर 0 बी बरोबर 0 और साईन थिटा बरोबर 0. ए क्रॉस बीची किंमत जर तुमची 0 येत असेल एक तर ए 0 असेल किंवा बी 0 असेल किंवा थिटा बरोबर 0 असेल. या तिघापेक्षा एक पॉसिबिलिटी त्या ठिकाणी लागते. दस क्रॉस प्रोडक्ट ऑफ टू नॉन झिरो वेक्टर इज 0 देन एनी वेक्टर ए अँड बी आर कोलिनियर. आता काय झालं पहा या ठिकाणी समजा आपण त्याचा क्रॉस प्रोडक्ट ऑफ एनी टू नॉन झिरो वेक्टर्स इज 0 वेक्टर जर आला त्यावेळेस ए आणि बी कोलिनियर असतात. म्हणजे आता आपण काय केलं प्रॉपर्टी मॉडिफाईड केली. आपल्याला फिक्स माहिती आहे ए आणि बी मधला अँगल जर 0 डिग्रीचा आला आणि ते जर एकमेकाला पॅरलल आले त्याचा ए क्रॉस बी हा 0 येतो. तो तीन गोष्टीवर डिपेंड आहे. ए 0 असेल बी 0 असेल किंवा अँगल 0 असेल. आता समजा याच्या इन्व्हर्सचा विचार केला वेक्टर इज 0 ओनली व्हेन ए अँड बी आर कोलिनियर. समजा एखाद्या वेक्टरचं उत्तर जर तुझं 0 आलं तर इफ अँड ओनली इफ ए अँड बी आर कोलिनियर. इफ ए इज इक्वल टू के टाइम्स बी म्हणजे ए हा जर बीचा स्केलार मल्टिपल असेल किंवा बी जर हा एचा स्केलार मल्टिपल असेल त्यावेळेस त्याचा क्रॉस प्रॉडक्ट 0 येतो. म्हणजे आता आपण तेच म्हटलं दोन वेक्टरमधला अँगल जर तुमचा 0 डिग्री आला तर त्यावेळेस त्याचा क्रॉस प्रॉडक्ट 0 येईल. आता दुसरं म्हटलं बा वन वेक्टर इज स्केलार मल्टिपल ऑफ अदर. ए जर हा बीचा स्केलार असेल किंवा बी जर हा एचा स्केलार असेल तर त्यावेळेस दोन वेक्टर कोलिनियर होतात आणि कोलिनियर वेक्टरमधला सुद्धा अँगल 0 असतो. हे मला सांगायचं आहे सरळ सरळ. फक्त उदाहरण असं घेतलं ए बरोबर के टाइम्स बी देन ए क्रॉस बी बरोबर. आता हा क्रॉस बी जसाच तसा तुमच्या एच्या जागी काय आलं पहा एच्या जागी ही किंमत आली तुमच्या ही एची जी किंमत आहे ती आली तुमचे के टाइम्स बी. के कॉमन काढला बी क्रॉस बी बरोबर के इंटू 0 बरोबर 0. म्हणजे क्रॉस प्रोडक्टमध्ये किंवा वेक्टर प्रोडक्टमध्ये दोन सारखे वेक्टर जर आले ए क्रॉस ए आला बी क्रॉस बी आला किंवा सी क्रॉस सी आला त्याचा रिझल्टंट 0 येतो. तुम्हाला कसं शक्य आहे सर. समजा हा जर वेक्टर ए असेल आणि याच वेक्टरमधला अँगल काढायचा असेल 0 डिग्री येतो. 0 डिग्री आला म्हणजे रिझल्टंट 0 येणार कारण की साईन थिटाची किंमत तुमची साईन 0 बरोबर 0 येते. म्हणून दोन वेक्टर जर सारखे येत असतील त्याचं उत्तर 0 येईल. ही प्रॉपर्टी सर्वात महत्त्वाची आहे वेक्टरमधली. दोन वेक्टर पॅरलल असेल तर ए क्रॉस बीची किंमत 0. कशावर डिपेंड आहे ए 0 बी 0 किंवा त्याच्या मधला अँगल 0. समजा ए जर हा बीचा स्केलार मल्टिपल असेल तर किंवा बी हा एचा स्केलार मल्टिपल असेल तर त्यावेळेस ए आणि बी हे तुमचे कोलिनियर वेक्टर्स असतील. त्याचा क्रॉस प्रोडक्टसुद्धा काय येतो 0. त्याच्यानंतर काय पहा ए अँड बी आर द परपॅन्डिक्युलर.
ए आणि बी जर तुमचे एकमेकाला परपेंडिक्युलर आले आणि एन कॅमची किंमत जर 1 आली, हे आपण पुढे शिकवणार आहे, पण सहज सांगितलं पॅरलच्या शेजारी परपेंडिक्युलर सांगितलं, थिटा बरोबर 90 डिग्री, मग बाय डेफिनेशन ए क्रॉस बी बरोबर ए पी साईन 90, मग साईन 90ची किंमत किती येते तुमची 1. हे बघ ए क्रॉस बी बरोबर ए बी साईन थिटा, बट साईन 90 बरोबर 1, साईन 90 बरोबर 1, देन ए क्रॉस बी बरोबर ए बी. जर दोन वेक्टर एकमेकाला परपेंडिक्युलर येत असतील, दोन वेक्टर एकमेकाला परपेंडिक्युलर येत असतील, त्याच्यामधला जर अँगल 90 डिग्रीचा असेल तर साईन 91 येतो, तर ए क्रॉस बीची किंमत ए बी येते, हे विसरायचं नाही. किंवा त्याच्यामधला अँगल काढायचा असेल तर साईन थिटा बरोबर मॉड ऑफ ए क्रॉस बी अपॉन ए बी. आता तुम्ही म्हणसान मॉड का घेतला, साईन थिटा हे त्या डायग्राममधलं डिस्टन्स असते, डिस्टन्स हे पॉझिटिव्हमध्ये घेतो म्हणून आपण इथं मॉड टाकलेलं आहे. म्हणजे हिच्यात आपण कळत नकळत दोन प्रॉपर्टी ॲड केल्या. दोन वेक्टर जे एकमेकाला परपेंडिक्युलर आले तर ए क्रॉस बी बरोबर ए बी येतो, आणि आपल्याला त्याच्यामधला अँगल काढायचा असेल तर साईन थिटा बरोबर मॉड ऑफ ए क्रॉस बी अपॉन ए बी. आता तुम्हाला प्रश्न पडलेला आहे मॉड काऊन आलेला आहे, तुम्ही डायग्राममध्ये जा, ते वरचा जो परपेंडिक्युलर वेक्टर आलेला आहे ती हाईट असते, आणि ती हाईट आपण मॉडमध्ये दाखवतो रिझल्टंटची, म्हणून आपण पॉझिटिव्ह घेण्यासाठी मॉड घेतो ए क्रॉस बी बरोबर ए बी. म्हणजे साईन थिटा मस्ट बी इक्वल टू मॉड ऑफ ए क्रॉस बी अपॉन ए बी, असा त्याचा अर्थ होतो. ही झाली प्रॉपर्टी नंबर 8. सगळ्यात महत्त्वाचं काय असते पहा, डॉट प्रोडक्ट शिकवतानाही पहिला पिरियड महत्त्वाचा होता. आजही तुम्हाला वेक्टर प्रोडक्ट शिकवायचं असेल तर पहिले हा पिरियड महत्त्वाचा आहे. हा पिरियड जर तुम्हाला समजलं तरच तुम्हाला हा चॅप्टरमधला पार्ट समजेल, नाही समजणार नाही. मुलं गलती करतात बरं. आता काय आलं बा, इफ ए बी सी आर 3 वेक्टर्स, 3 तुमचे नॉन झिरो नॉन कोप्लेनर वेक्टर्स असतील, मग ए क्रॉस बी प्लस सी बरोबर ए क्रॉस बी प्लस ए क्रॉस सी. म्हणजे इथं काय माहिती का, काही मुलांना प्रॉपर्टी जर समजत नसेल तर पहिले ए क्रॉस ए क्रॉस बी प्लस सी ए, तर ए क्रॉस बी प्लस ए क्रॉस सी ए याला म्हणतात लेफ्ट हँड डिस्ट्रीब्युटेड लॉ. याला काय म्हणतो आपण, लेफ्ट हँड डिस्ट्रीब्युटेड लॉ. सरळ सरळ पहा, डिस्ट्रीब्युटेड आहे, एनं मल्टिप्लाय केलेलं आहे, पण लेफ्ट हँड साईडला आहे ए, त्याच्यासोबत क्रॉस झाला, कारण की ए क्रॉस बी आणि बी क्रॉस वेगवेगळा येतो, म्हणून ए क्रॉस बी प्लस ए क्रॉस सी लेफ्ट हँड डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. आता इथं काय झालं बा, बी प्लस सी आला, नंतर क्रॉस ए आला, म्हणजे ए क्रॉस इथं लेफ्ट हँडला होता, ए क्रॉस इथं राईट हँडले आहे, त्याची किंमत येईन बी क्रॉस ए प्लस सी क्रॉस ए राईट हँड डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. ह्या दोघांच्या किमती सारख्या नाही आहेत, दोघांच्या किमती वेगळ्या येतात. हा लेफ्ट हँड डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ आहे, हा राईट हँड डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ आहे. इथं लेफ्ट साईडपासून आपण क्रॉस मल्टिप्लाइड करतो, इथं राईट हँडपासून क्रॉस मल्टिप्लाइड करतो, म्हणून आपल्या इथून दोन प्रॉपर्टी झाल्या, लेफ्ट हँड डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ, राईट हँड डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. याच्या मागचं कारण ए क्रॉस बी इज नॉट इक्वल टू बी क्रॉस ए, दॅट इज डॉट. आपलं या ठिकाणी डॉट प्रोडक्ट इज अँटी कम्युटेटिव्ह. डॉट प्रोडक्ट कसं नाही, सॉरी, वेक्टर प्रोडक्ट कसा असतो या ठिकाणी अँटी कम्युटेटिव्ह असतो, म्हणून ही प्रॉपर्टी अशी होती. इफ ए अँड बी आर द एनी 2 वेक्टर्स, ए आणि बी एनी वेक्टर्स आहे, एम एन हे स्केलार आहे, तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, एम इंटू ए क्रॉस बी बरोबर एम इंटू ए क्रॉस बी इज इक्वल टू ए इंटू एम क्रॉस बी. म्हणजे हा जर तुमचा स्केलार असेल तर एम टाइम्स ए घ्या किंवा तुम्ही एम टाइम्स बी घ्या, याच्या किमतीमध्ये कुठंच फरक पडणार नाही. ए आणि बी दोन स्केलार आहे, ए आणि बी हे दोन नॉन झिरो वेक्टर्स आहे, एम एन हे स्केलार आहे, तर एम इंटू ए क्रॉस बीची किंमत एम टाइम्स ए क्रॉस बी बरोबर ए टाइम्स एम क्रॉस बी एवढी असते, हे लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर इथं एम इंटू ए क्रॉस एम इंटू ए क्रॉस एन इंटू बी बरोबर एम एन इंटू ए क्रॉस बी, एम इंटू ए क्रॉस एन इंटू बी इज इक्वल टू एम एन इंटू ए क्रॉस बी, हा सुद्धा त्या ठिकाणी एक प्रॉपर्टी तयार झाली. आता सर्वात महत्त्वाची प्रॉपर्टी तुमची आय जे के आर युनिट व्हेक्टर्स, हे विसरू नका बाळांनो, आर युनिट व्हेक्टर्स ॲक्टिंग अलॉंग एक्स वाय झेड ॲक्सिस ॲज शोन बिलो. कोणताही पॉईंट हा पाठांतर होत नाही, हा पॉईंट आपल्याला डेव्हलप करायचा असतो. पहा सगळेजण बोर्डवर पहा, या ठिकाणी एक्स ॲक्सिस आहे, इथं वाय ॲक्सिस आहे, इथं झेड ॲक्सिस आहे. हिच्यावर ॲड झालेला युनिट वेक्टर आहे तुमचा आय, हिच्यावर युनिट वेक्टर आहे तुमचा जे, आणि हिच्यावर ॲड झालेला आहे तो जो युनिट वेक्टर के. हे झाले तुमचे आय जे के आर युनिट वेक्टर ॲक्टिंग अलॉंग एक्स वाय झेड ॲक्सिस. हे जर तुमचे युनिट वेक्टर असतील ॲक्टिंग अलॉंग एक्स वाय झेड असतील तर यामधला पहिला नियम किती महत्त्वाचा असतो पहा. याच्यामध्ये दोन टाईपच्या डायरेक्शन असतात.
पहिली डायरेक्शन असते क्लॉकवाईज, दुसरी असते अँटी क्लॉकवाईज. हे पहा, मी जर या डायरेक्शननं जात असेल तर याला मी अँटी क्लॉकवाईज म्हणतो. अँटी क्लॉकवाईज जसं आपण पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह अँगल मोजतो ना, त्याच टाईपचा कन्सेप्ट आहे. हा असला तुमचा अँटी क्लॉकवाईज. आता आपल्याला क्लॉकवाईज कंडिशन पाहायची आहे. तर क्लॉकवाईजची कंडिशन कशी असते पहा. हा जर अँटी क्लॉकवाईज असेल तर एक्झॅक्ट याच्या अपोजिट ही डायरेक्शन, ही जी डायरेक्शन असते याला आपण क्लॉकवाईज असं म्हणतो. याला काय म्हणतो आपण? क्लॉकवाईज असं म्हणतो. या ठिकाणी एकच गोष्ट लक्षात ठेवायची, क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज. तुम्ही म्हणसान का डॉट प्रोडक्टमध्ये गरजच नव्हती, ए हा बीकडे चालला का बी हा एकडे चालला असं नव्हतं. इथं ए बीकडे जाताना डायरेक्शन वेगळी असते, बी एकडे येताना डायरेक्शन वेगळी असते. म्हणजे ए क्रॉस बीची किंमत ही मायनस बी क्रॉस एवढी असते. मायनस साईन इंडिकेट दॅट द डायरेक्शन. एक राईट हँड रूल असेल तर दुसरा लेफ्ट हँड रूल असतो. लक्षात ठेवा बाळा, हे कर्व फिंगरच्या डायरेक्शन आहे ना, हे अलग अलग असतात. कर्व फिंगरच्या डायरेक्शन ही इकडं असली तर याची वेगळी असते. हे बा, हे या डायरेक्शनला तर हा वेगळ्या डायरेक्शनला असतो. राईट हँड लेफ्ट हँडमधला फरक असतो. त्याच्यामुळे या ठिकाणी आय जे के आर द युनिट वेक्टर ॲक्टिंग अलॉंग एक्स वाय झेड ॲक्सिस ॲज शोन बिलो. ईच अँड एव्हरी वेक्टर, पहिला पॉईंट पहा, आय जे के किंवा आय पॅरलल टू इच अदर, जे पॅरलल टू इच अदर, के पॅरलल टू इच अदर. ईच अँड एव्हरी वेक्टर इज पॅरलल टू इट सेल्फ, स्वतःला पॅरलल असतो. एव्हरी वेक्टर पॅरलल इटसेल्फ, हर एक वेक्टर हा स्वतःला पॅरलल असतो. मग मला पहिला प्रश्न पडला, आय क्रॉस आय, जे क्रॉस जे आणि के क्रॉस के, ह्या तीन किमती मला काढायच्या. आय क्रॉस आय काढायचा, जे क्रॉस जे काढायचा, के क्रॉस के काढायचा. आता ईच अँड एव्हरी वेक्टर इज पॅरलल टू इच अदर असं आपण स्पष्ट म्हणतो. मग साईन थिटाची किंमत जेव्हा 0 येते तर मग असं लिहितात साईन थिटा बरोबर 0, देन ए क्रॉस बी बरोबर 0 असतो. करेक्ट आहे का रे? साईन थिटा बरोबर 0, देन ए क्रॉस बी बरोबर ए बी साईन थिटा. मग साईन 0 0 येते. एव्हरी वेक्टर इज पॅरलल टू इच अदर म्हणजे थिटा बरोबर किती आला? 0 डिग्री. म्हणजे आय क्रॉस आय किती येईल? 0, जे क्रॉस जे 0, के क्रॉस के 0. डॉट प्रोडक्टमध्ये वेगळं होतं. आय डॉट आय, आता कन्फ्यूज नका होऊ, जे डॉट जे आणि के डॉट के याची किंमत 1 आली होती. डॉट प्रोडक्टमध्ये आय डॉट आय, जे डॉट जे, के डॉट के याची व्हॅल्यू ही 1 आली होती. पण क्रॉस प्रोडक्टमध्ये याच्या एक्झॅक्ट अपोजिटमध्ये आय क्रॉस आय, जे क्रॉस जे, के क्रॉस के 0 होईल, कारण ईच अँड एव्हरी वेक्टर इज पॅरलल टू इच अदर. आता पुढचं पहा, अँटी क्लॉकवाईजचा पॉईंट घेतो मी इथं. अँटी क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज तुम्हाला घड्याळ समजते ना बाळांनो? घड्याळाची डायरेक्शन अँटी क्लॉकवाईज. हे बा, इकडून जातो मी इकडं. हे बा, आय क्रॉस जे, जे क्रॉस के, के क्रॉस आय. घड्याळाची दिशा इथं पेन ठेवला तर घड्याळाची ही दिशा आहे, घड्याळाची अपोजिट दिशा आहे ही, याला म्हणतो आपण अँटी क्लॉकवाईज. मग अँटी क्लॉकवाईजमध्ये कसं चाललो बा, आयकडून जेकडे चाललो म्हणून आय क्रॉस जे, जेकडून केकडं, जे क्रॉस के, केकडून आयकडं. ही झाली अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. कोणची डायरेक्शन झाली बाळा? हे अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. आता दुसरी सांगतो तुम्हाला मी या ठिकाणी, नंतर उत्तर काढू आपण. क्लॉकवाईज डायरेक्शन नंतर काय काढायचं? क्लॉकवाईज डायरेक्शन. कन्फ्यूज व्हायचं नाही आपल्याला. एक अँटी क्लॉकवाईज तुम्हाला सांगितलं. आता क्लॉकवाईज डायरेक्शन कसं येतो पहा, घड्याळाच्या दिशेने. हे बा, के क्रॉस जे, जे क्रॉस आय आणि आय क्रॉस के. हे जो पहिला पॉईंट आहे हा पॅरललवाला आहे, दुसरा पॉईंट अँटी क्लॉकवाईज आहे, तिसरा पॉईंट क्लॉकवाईज आहे. आता अँटी क्लॉकवाईजनं काय झालं पहा, आय क्रॉस जे, वरचा पॉईंट पहा. आता आय क्रॉस जेच्या समोर कोण आहे? के. के लिहा. हे बा, आय क्रॉस जे के, जे क्रॉस केच्या समोर कोण आहे? आय. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि के क्रॉस आय याच्या समोर कोण आहे? जे. बरोबर आहे. हे आलं तुमचं अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनचं उत्तर. बरोबर आहे की नाही? आपण डायग्राममध्ये बी अँटी क्लॉकवाईजचा अँगल दाखवला होता ना. हे बा, हा जो होता ना हा अँटी क्लॉकवाईज होता आपला. पाहिली होती की तुम्ही? 30 डायग्राम म्हणजे हे पॉझिटिव्ह आलं. आता क्लॉकवाईज डायरेक्शननं काही पहा, के क्रॉस जे अपोजिट आला म्हणून इथं मायनस आय येईल. हे बा, के क्रॉस जे मायनस आय, जे क्रॉस आय याची किंमत मायनस के, आय क्रॉस के याची किंमत -जे. सर्वात महत्त्वाचं आहे बाळा हे वेक्टर प्रोडक्टमधलं
क्रॉस प्रॉडक्टमधला सर्वात महत्त्वाचा पॉईंट आय जे के आर द युनिट वेक्टर ॲक्टिंग अलॉंग एक्स वाय झेड ॲक्सिस ॲज शोन बिलो डायग्राममध्ये. आय क्रॉस आय, जे क्रॉस जे, के क्रॉस के, 0 कारण एकमेकाला पॅरलल असतात. नंतर आय क्रॉस जे एकमेकाला परपेंडिक्युलर आहे. जे क्रॉस के परपेंडिक्युलर, के क्रॉस आय परपेंडिक्युलर, के क्रॉस जे परपेंडिक्युलर, जे क्रॉस आय परपेंडिक्युलर, आय क्रॉस के परपेंडिक्युलर. पण यामध्ये डायरेक्शनमध्ये फरक पडला. जर अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन असेल तर पॉझिटिव्ह घ्या, जर क्लॉकवाईज डायरेक्शन असेल तर निगेटिव्ह घ्या. अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये जर तुमचा आय क्रॉस जे असेल तर पटकन के लिहायचा, हेच लक्षात ठेवायचं. जे क्रॉस के असेल तर आय घ्यायचा, के क्रॉस आय असेल तर जे घ्यायचा. आता तुम्ही जर क्लॉकवाईज डायरेक्शननं जात असेल, घड्याळाच्या दिशेनं जात असेल, के क्रॉस जे असेल तर मायनस आय घ्यायचा, जे क्रॉस ए आय असेल तर मायनस के घ्यायचा, आणि आय क्रॉस के असेल तर मायनस जे घ्यायचा. हा सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे. तुम्हाला सर एवढं कसं लक्षात ठेवायचं, हे लक्षात ठेवण्यासाठी आपल्याला दुसरा एक रूल आहे, तो आपण थोड्या वेळा शिकवणार आहे. आता अँगल बिटवीन देम. आता मला काय करायचं, दोन वेक्टरमधला अँगल डिटरमाइन करायचा. आत्ता सांगितलं मी, दोन वेक्टरमधला मला जर अँगल डिटरमाइन करायचा असेल, दिस अँगल मस्ट बी इक्वल टू साइन थिटा इज इक्वल टू मॉड ऑफ ए क्रॉस बी अपॉन मॉड ऑफ ए मॉड ऑफ बी, दॅट इज साइन थिटा इज इक्वल टू मॉड ऑफ ए क्रॉस बी अपॉन ए बी. अपॉन काय आला तुमचा, ए बी. डॉट प्रोडक्ट आणि क्रॉस प्रोडक्टमधला सर्वात मोठा फरक, डॉट प्रोडक्टच्या डेफिनेशनमध्ये कॉस थिटा असतो आणि क्रॉस किंवा तुमचा त्या ठिकाणी वेक्टर प्रोडक्ट जो असतो त्याच्या डेफिनेशनमध्ये साइन थिटा असतो. बरोबर आहे की नाही. हा दोन मेजर फरक आहे. तर या फरक तुम्हाला समजला तर तुम्हाला पुढं सॉल्व करता येईल. ए डॉट बी बरोबर 0 देन ए अँड बी आर परपेंडिक्युलर. हे डॉट प्रोडक्टमधलं. वेक्टर प्रोडक्टमध्ये किंवा क्रॉस प्रोडक्टमध्ये ए क्रॉस बी बरोबर 0 जर आलं देन ए अँड बी आर पॅरलल. ए अँड बी आर पॅरलल या शब्दाचा आपल्याला पुरेपूर अभ्यास करायचा. अशा पद्धतीनं या ठिकाणी तुम्ही व्हेक्टर प्रोडक्ट काय आहे, क्रॉस प्रोडक्ट काय असतात, त्याची डेफिनेशन कशी असते, काय आहे, हे सगळं तुम्हाला त्या ठिकाणी मी शिकवलेलं आहे. त्याच्या प्रॉपर्ट्या शिकवल्या. हाच स्प्रेड तुम्ही वारंवार पाहायचा, सर्व लिहून घ्यायचं, जेणेकरून भविष्यात तुमचा फायदा होतो. समजा एखादा अननोन वेक्टर जर असेल, समजा या ठिकाणी तुम्हाला विचारलं ए इज इक्वल टू 2i प्लस 3j प्लस के, वेक्टर बी इज इक्वल टू 4i प्लस जे मायनस के असं विचारलेलं असेल आणि एकाने विचारलं ए क्रॉस बी काढा, दुसऱ्याने विचारलं बी क्रॉस ए काढा, तर आपण याला ए मेथडनं सॉल्व करत नाही. याला सॉल्व करायची वेगळी टेक्निक आहे. ते आपण नेक्स्ट पिरियडमध्ये शिकवणार आहे की नेमकं ए क्रॉस बी आणि बी क्रॉस ए कसा काढतात. इथपर्यंत तुम्ही सगळ्या प्रॉपर्ट्या पहा, वाचून काढा. त्याच्यानंतर आपण याच्यावरचे प्रॉब्लेम सॉल्व करणार आहात. सो स्टॉप हिअर. थँक्यू.